थोड्याच दिवसामध्ये लग्नाचा मोसम भारतामध्ये सुरू होईल, पण तत्पूर्वी सोन्यानं मात्र या लग्नाच्या मोसमाची तयारी करणाऱ्या प्रत्येकाला छळायचं ठरवलेलं दिसतंय। सोन्याचे दर गेल्या काही दिवसात गगनाला भिडू पाहतायत। दर तोळा सोन्याचा दर किती असू शकतो याच्यावर पैजा लागायला लागल्यात। सोनं आणि भारतीय यांचं नातं अतूट आहे। भारतीयांचं पान सोन्याशिवाय जणू काही हलतच नाही। फुटका मणी का होईना पण भारतीय महिलेच्या गळ्यात सोन्याचा एक तरी दागिना असतो। शिवाय सोनं हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय समजला जातो। 2024 या वर्षात सोन्यानं शेअर मार्केटपेक्षा जास्त परतावा दिलाय, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक सोन्यात झाल्याची माहिती समोर येते। असं असताना भविष्यामध्ये सोन्याचे भाव किती राहतील याच्याच जोडीला सोन्यात गुंतवणूक करणं हा शहाणपणा आहे का, याच संदर्भात चर्चा आजच्या विशेषमध्ये। सोन्याचे दर गेल्या काही दिवसात सातत्याने वाढतायत। चांदी सुद्धा मागे राहिलेली नाही। चांदीनं तर किलो मागे लाखाचा टप्पा यापूर्वीच गाठलाय। सोने आणि चांदी या दोघांच्या भावामध्ये सातत्याने वाढ होतीये। गेल्या महिन्याच्या तुलनेत सोन्यात 13,000 रुपयांची वाढ झालेली आहे। सोन्याचा ताजा भाव हा 86,300 रुपये प्रति तोळा आहे। कर मोजून हा भाव 88,800 रुपयांच्या जवळपास जातोय। सोन्याचे भाव कमी होतील या आशेनं सध्या ग्राहक सोने खरेदीपासून काहीसे लांब आहेत। सराफ बाजारामध्ये सोने चांदी खरेदी करण्याकडे त्यांनी पाठ फिरवली आहे। त्याचा आढावा घेतलाय आमचे सहकारी जुगल पाटील यांनी। जळगावच्या बाजारामध्ये सोन्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून या ठिकाणी जागतिक धोरणामुळे या ठिकाणी ही भाववाढ होत आहे। डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर या ठिकाणी जे काही ध्येय धोरणं होती त्या ध्येय धोरणांमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न करण्यात आला असून जागतिक पातळीवर या ठिकाणी सोन्यांची जी गुंतवणूक आहे ते गुंतवणूक या ठिकाणी वाढल्यामुळे आगामी काळात देखील सोन्याची भाववाढ होण्याची शक्यता आहे। सध्या तरी या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर जो ट्रेड या ठिकाणी ट्रेड वॉर सुरू आहे, त्यामुळेच ही भाववाढ होण्याची कारण समोर येत आहे। आगामी काळात सोनं हे जवळपास 90,000 पर्यंत तर दिवाळीपर्यंत सोनं हे 1 लाखापर्यंत जाण्याची शक्यता सुवर्ण तज्ञांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। जळगावच्या बाजारात आजचं सोन्याचे भाव हे जीएसटी सह 88,800 इतके आहे। आगामी काळात देखील सोन्याची भाववाढ होऊ शकते असा अंदाज सुवर्ण व्यावसायिक व सोने तज्ञांनी व्यक्त केला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। या सोन्याच्या दरवाढीची काय कारण आहेत हे लक्षात घ्यायला हवं, कारण सोनं आणि सोन्याच्या पलीकडे जाऊन इंधनाच्या पलीकडे जाऊन चलन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीचे मार्ग असतात। पण त्यातल्या त्यात सोन्यातली गुंतवणूक ही पारंपरिकरित्या आणि आपल्याला दिलेल्या शिकवणुकीच्या नुसार आपण सुरक्षित समजत आलो आहोत। सोनं जवळपास 90,000 पर्यंत आता जाऊन पोहोचलेलं आहे। याचं पुढे काय होणार याचा उत्तर 2-3 गोष्टींमुळे देता येतं। डॉलर आणि सोने, कच्चे तेल आणि सोने यांचे भाव एकमेकांशी वेगवेगळ्या प्रकारे निगडीत असतात। कोविड नंतर जागतिक अर्थव्यवस्था अनेक देशांमध्ये, जवळपास सगळ्या देशांमध्ये कोलमडलेली आहे। भारत त्याला किंचितसा अपवाद आहे। परंतु ज्यावेळी अशी अर्थव्यवस्था कोलमडते, लोकांना खात्री नसते की आपल्या ज्या डेंजरस ॲसेट्स किंवा धोकादायक आपली मालमत्ता असते, शेअर्स म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा, अशा वेळी ते विकून सेफ इन्व्हेस्टमेंट अशी असते, तिथे जमीन आणि सोने या दोन त्यातल्या त्यात सेफ इन्व्हेस्टमेंट समजले जातात। त्या खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो, त्यामुळे सोन्याची मागणी वाढते आणि म्हणून सोन्याचे भाव वाढतात। अजूनही 2-3 गोष्टी आहेत की करन्सी ऑपरेशन जी असतात प्रत्येक देशाची, आपली करन्सी सर्क्युलेशन किती, त्याच्या पॅकिंगला गोल्ड किती आहे, प्रत्येकाची देशाची गरज वेगवेगळी असते, त्याप्रमाणे वेगवेगळे देश सोने खरेदी करत असतात। या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे सोन्याचे भाव वाढण्यात होतो। इथून पुढे सोन्यामध्ये गुंतवणूक करायची का असं जर तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी सांगेन की 100% सोन्यात गुंतवणूक करू नका। सोन्याच्या किमती वाढण्याचा
जो मेन उद्देश होता तो सध्या टॅरिफ वॉर म्हणूनच आहे आणि प्रत्येक देशी आपली आपली गुंतवणूक करतोय सोन्यामध्ये, त्याच्यामुळे भाव कंटिन्यू वाढत चालले आहे. पुढेही वाढण्याची शक्यता फार जास्त आहे. सध्या भाव जीएसटी सगट 88,000च्या वरतीच आहे सोन्याचे आणि चांदीचे भाव पण 1 लाखाचा टप्पा त्यांनी गाठलेला आहे चांदीचा. सोन्याला तसं तर चढत जाण्याचा इतिहासच आहे. गेल्या 73 वर्षामध्ये सोन्यानं कायम चढताच काळ पाहिला. 800% सोन्याच्या किमती वाढलेल्या आहेत. एकदा पटकन नजर टाकूया याच वाढत्या किमतींच्या इतिहासावर. आपण 2025 मध्ये चर्चा करण्यासाठी 1990चा आकडा सगळ्यात आधी घेतला, कारण 1990च्या दशकामध्ये भारताची अर्थव्यवस्था खुली झाली. तेव्हा तोळ्याची किंमत 3,200 रुपये होती. यानंतर 10 वर्षांनी ती 4,400 रुपये प्रति तोळा इतकी झाली. पण अचानक 7 वर्षात मोठा बदल झाला आणि 2007 साली ही किंमत प्रति तोळा 10,800 रुपये झाली. 2010 मध्ये आणखी एक मोठा बदल अनुभवला गेला. 2010 मध्ये सोनं प्रति तोळा 18,500 रुपये झालं, म्हणजे 18,500 रुपये. यानंतर 2014 एक आणखी लक्षणीय बदल झाला आणि त्यात किंमत झाली प्रति तोळा 28,006 रुपये. 2020 येता येता हीच किंमत प्रति तोळा 48,651 रुपयापर्यंत पोहोचली. पुढे 2021 मध्ये 50,045 रुपये प्रति तोळा, 2022 मध्ये 52,950 रुपये, 2023 मध्ये 60,000 रुपये, 2024 मध्ये 77,000 रुपये आणि आता चालू वर्षात 88,800 रुपयापर्यंत सोन्याचे दर पोहोचलेले आहेत. अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका प्रथम हे धोरण अवलंबलं आणि तेव्हापासून ज्या ज्या देशांशी त्यांचे व्यापाराचे करार आहेत त्या देशांशी त्या देशाच्या अनुसारच कररचना लागू करण्याचं धोरण अवलंबलं. हे एक प्रमुख कारण सोन्याचा दर वाढण्यामागे आहे असं बोललं जातं. हो, भाववाढ तर ही नक्कीच होणार आहे. तज्ञांच्या हिशोबाने, मोठ्या तज्ञांच्या हिशोबाने दिवाळीपर्यंत तरी साधारण सोनं 1 लाखाच्या आसपास जाणार आहे. आता सोन्याचा भाव सध्या 88,000 आहे आणि तुम्ही त्यात आज गुंतवणूक केली तर दिवाळीपर्यंत चढलेल्या भावाचा तुम्हाला फायदा मिळू शकतो. पण शहाण्या माणसानं सोन्यात गुंतवणूक करावी का, हा प्रश्न आहे. सोन्याचे भाव हल्ली खूप वाढत आहेत. लोकांच्या मनात साहजिकच प्रश्न पडेल की सोन्यात गुंतवणूक करावी का. याचं उत्तर प्रत्येकापाशी असतं, कारण पारंपरिकरित्या भारतीय सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. त्याचं अडीअडचणीला आपल्या मदतीला येणारी एक महत्वाची मालमत्ता ऍसेट म्हणजे सोनं. त्यामुळे भारतात सोन्याला नेहमी खूप मोठा डिमांड असतो आणि भारताचं परकीय चलन सोनं विकत घेण्यात बऱ्याच वेळा खर्ची पडतं. सोन्यात गुंतवणूक करावी का, तर याचं उत्तर ज्यानी त्यांनी द्यायचंय. सरसकट याचं उत्तर देता येत नाही. सोन्यात गुंतवणूक करणे म्हणजे हे तर पिढी दर पिढी आहेच, पहिल्यापासूनच योग्यच ठरतं कधी, आणि पुढे ते योग्यच ठरणार आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक ही फार चांगली असते आणि भारतीयांसाठी तर फारच चांगली असते. गुंतवणूक म्हणजे कसं आहे की भारतामध्ये आपण फार कमी प्रमाणामध्ये सोनं घेऊन ते साठू शकता. जर म्हणजे ज्याची ज्या हिशोबाने ऐपत असेल तो त्या हिशोबाने सोनं घेऊ शकतो. कोणी अर्धा ग्रामही घेतो, कोणी 1 तोळे घेतो, कोणी 2 तोळे घेतो, कोणी 100 तोळे घेतो. तर ती गुंतवणूक आपल्याला करता येते आणि पुढे भाव वाढ म्हणजे हे आतापर्यंत भविष्य हिशोबाने झालेलीच आहे. मागे जर आपण इतिहास पाहिला तर अजून पुढे भाव ही चांगलीच होणार आहे. गुंतवणूक एका बाजूला जोखीम आणते आणि दुसऱ्या बाजूला चांगल्या परताव्याची हमी सुद्धा आणते. सोन्यातली गुंतवणूक ही ज्या टक्क्यानं तुम्हाला परतावा देणार आहे त्यापेक्षा अधिक चांगले टक्के इतर कुठल्या ठिकाणी गुंतवणूक करून मिळत असतील तर त्याचा निश्चित विचार करा, कारण सोन्याची गुंतवणूक ही आज जोखमीची बाब सुद्धा निश्चित आहे. तुर्तास विशेषमध्ये इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.